ग्रुप ग्रामपंचायत दुंदरीचे सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या 57व्या वाढदिवसानिमित्त मोफत 57 सायकलींचे वाटप भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिडगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। मागे छत्री शुभेच्छा देखील दिल्या जातात। उपक्रम एकच आहे की ज्या मुलांना आज ती मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना 5:30 वाजता 2 मुली आपल्या एकदम त्या धसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या। त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला मुलीला गाडीचा काच खाली करून का बाळा तू कुठं गेलती तर शाळेत कुठल्या शाळेत रिडगरच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं 57 वाढदिवस आहे 57 सायकली देऊ। तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी कारण त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्याची यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा। आता शेवाळे साहेबाई आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात। आता सुद्धा सौर ऊर्जेचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते भविष्यात बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळे साहेबांकडे आहे तशीच आमच्याकडे कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत। एवढं बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आमचे सहकारी मित्र सुभाष शेठ भोपी यांचा 57वा वाढदिवस खऱ्या अर्थानं 20 जूनला त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक 57 सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी 57 सायकलीचं वाटप करून केलेली आहे। मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व सुभाष शेठ भोपी यांचा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कव्हर केलेला आहे। सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण 5 स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करताय फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे। अशा सगळं नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाजावा न करता त्या गरजूंना सायकल वाटप करण्याचं मानस मला वाटतं सुभाषरावांनी केलंय। मी त्यांना शुभेच्छा तर देतोच परंतु सुभाषरावांनी जे काम केलंय त्या कामाच्या निमित्तानं या पंचक्रोशीत सर्व ज्यांचे शक्य आहे जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि गोरगरीब जे मुलं आहेत का लांबून लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो।